माजलगाव रस्ता हा मृत्यूचा सापळा बनलेला आहे। या रस्त्यावर आज तगायत शेकडोपेक्षा जास्त अपघात झालेले आहेत आणि 12 ते 13 लोकांचा याच्यामध्ये बळी गेलेला आहे। हे कशामुळे झालेलं आहे भावांनो? या तालुक्याचे तत्कालीन लोकप्रतिनिधी यांनी या कामामध्ये टक्केवारी घेतलेली आणि त्यावेळेस हे बोगस काम चालू असताना या लोकप्रतिनिधीला डोळे झाक केलेले आणि त्यामध्ये टक्केवारी घेऊन हे काम बोगस केलेलं आहे भावांनो। त्याचबरोबर भावांनो, तुम्हाला माहित असेल आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री यांनी सांगितलं होतं दिवाळीपूर्वी शेतकऱ्याची आम्ही खात्यात पैसे जमा करू, पीक विमा जमा करू, शेतकऱ्याची दिवाळी गोड करू। खरं म्हणजे या कृषी मंत्र्यावर आमचा विश्वास नाही। हा कृषी मंत्री म्हणजे बोलाचीच भात आणि बोलाचीच कडी आणि कृषी मंत्री धाऊ धाऊ वाडी अशी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केलेला नाही। त्याचबरोबर माजलगाव तालुका दुष्काळाच्या छायेत असताना माजलगाव तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केलेला नाही। याशिवाय या चालकांच्या विरोधामध्ये या मोदी शहाना ज्या ठिकाणी प्रस्तावित कायदे ज्या ठिकाणी मांडलेले ते कायदे रद्द झाले पाहिजेत ही भूमिका घेऊन आज शेकाप माकप भाकप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मौलाना आझाद युवा मंच, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना या सर्व पक्षाच्या वतीनं हा रस्ता रोको ठेवलेला भावांनो। खरं म्हणजे या देशामध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न सामान्य माणसाला पडू लागलेला आहे। या राज्यामध्ये चाललंय काय असा प्रश्न सामान्य माणसाला पडू लागलेला आहे। अरे शेतकऱ्याच्या शेतमालाला त्या ठिकाणी भाव नाही, शेतकरी प्रचंड प्रमाणात आत्महत्या करू लागलेला आहे, परंतु या राज्यकर्त्याला त्याचं काही सोयीसुद्धा राहिलेलं नाही आणि याचा निषेध करण्यासाठी या सरकारला जबाब विचारण्यासाठी हा या ठिकाणी रस्ता रोको भावांनो। या रस्त्यावर शेकडो अपघात झालेत, 12 ते 13 लोकांचा बळी गेलाय। अरे या प्रशासनाला आणि या शासनाला आमचे अजून किती बळी पाहिजेत? हा रस्ता कधी होणार आहे हा प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी जमलेलो भावांनो। आणि आमचं म्हणणं आहे हे बोगस रस्ता करणारा कंत्राटदार असेल त्याच्यामध्ये टक्केवारी घेणारे लोक